एकट्या कृष्णाच्या करांगुडीत ताकद होती तरी आपले गोपाळ गोळा केले. तसा हा गोवर्धन आहे. भोवतालच्या परिसरातले गोपाळ एकत्रित आलेले आहे. कमी जास्त असेल, पक्वात नाही म्हणत ते, त्यातलं सांगतो. 2 शेळ्या चारणारा असेल, झोपडपट्टीत राहणारा असेल, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, जर्मनच्या ताटात शिळी भाकरी खात असेल, त्याने आपल्या कमाईतले 1100 रुपये गोवर्धन गडाला दिले असेल, त्याला परिसरातला गोपाळ समजा. आणि ज्यानं जास्त देणगी मोठी दिली असेल तो कृष्ण समजा. है ना? म्हणून परिसरातले गोपाळ आणि कृष्ण एकत्रित आले. आता काय स्लाप पडला इकडे बाबा. अरे हे आपलं निमित्त आहे अर्धा सेठ. हे सगळे गोवर्धन गडावर श्रीकृष्ण भगवंताच्याच मनात आहे, तो करून घेणार आहे. मनचिती होत नाही हरचिती होत तत्काल, बली को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल. माणसाच्या मनातलं होत नाही, ते त्याच्या मनात आहे. आपलंच निमित्त. विठ्ठल विठ्ठल. आणि भगवान गडाचे श्रीमंत महंत शास्त्रीजी, त्यांचंही लक्ष आहे का नाही. आपल्याला काय कमी आता, काही कमी नाही, बस चालत राहा पुढे. तेव्हा सालाबादप्रमाणे शेवाय विष्णू महाराजांनी मला फोन केला, कधी पोचणार काय. म्हटलं मी बरोबर पोचतो. मी तिथं गेल्यावर 10 वाजतील आणि संपलं म्हणजे 12 वाजतील. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तडजोड नाही. हे यांनी लावला होता वशिला, थोडं थांबा थोडं थांबा थोडं थांबा. 9:45 निघू बाबा. मग त्यांना सांगितलं, पायऱ्या उतरून थोडा पाऊस चालू करून मग ते चालू झाला. मागनं गाडी रिवर्स घेतली. मग आम्ही गाडीत बसलो आणि म्हटलं आता किती वाजले. म्हणे 9:45. म्हटलं हे कोणी धरायचे. अरे हा हिशोब डोक्यात आहे आमच्या. इथं यायचे 15 मिनिट, बरोबर 10ला. म्हणून कोणत्याही कीर्तनकाराला मी सांगत असतो, 3 गोष्टी हिशोबात धरून प्रवास करायचा. पंक्चर, डिझेल, ट्रॅफिक. हा अर्धा तास वेगळा काढायचा. जन्मात नाही वेळ चुकणार. काहून उशीर झाला. ट्रॅफिक होतं. तू काय राष्ट्रपती होता का. अरे तिथं असणारच आहे ना. आणि जर अर्धा तास आधी गेला तर संयोजक म्हणणार आहे का कशाला अर्धा तास आधी आला. म्हणून विचार करायचा वक्त्यांनी की आपल्यासाठी 10,000 लोक जागा धरून बसलेले आहे. तुझा 1 तास 10,000 लोकांना शिक्षा दिली ना. मी तेही सांगितलं त्यांच्या घरी. कौतुक कोणाचं आहे. अरे एवढा प्रपंचाचा गाडा सांभाळून लोक 9:45 इथे येतात आणि तू यशीच्या गाडीमध्ये बसून वेळ सांभाळत नाही, म्हणजे आता काय कमाल आहे का. म्हणून पहिली म्हणजे हिशोब 12ला मोकळं करतो हे चाललंय. विठ्ठल 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 विठ्ठल. आज वारकऱ्याच्या दृष्टीनं पर्व काळ आहे बरं का चापे सर. पर्व एकंदर 5 आहे, त्यापैकी एक आज आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, शब्द लक्षात घ्या. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. लक्षात आलं ना. हे 5 पर्व आहे. एक राम जन्म, एक कृष्ण जन्म, एक वामन जयंती, एक नरसिंह जयंती आणि एक महाशिवरात्र. हे वर्षाचे 5 पर्व. त्यापैकी आजचा पर्व आहे एक आता थोड्या दिवसात आहे. बाकी 3 प्रसिद्ध आहे. राम जन्म, कृष्ण जन्म, महाशिवरात्र. हे 2च घोटाळा करतात. नरसिंह जयंती वैशाखात आणि वामन जयंती भाद्रपदात. तिथं वारकरी फसतात. याचं कारण भाद्रपद एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीलाच वामन जयंती आणि सकाळी जेवून मोकळे होतात. म्हणून सावध राहावर. हे दोन्ही उपवास सलग आहे पुढचे. वामन जयंती द्वादशी आणि त्याच्या आधी एकादशी. आणि हा एकादशी सारखा उपवास करायचा आहे. 5ही उपवास तसेच आहे. पर्यंत उपवास धरतात.
12 वाजले कृष्ण जन्म झाला का बसले पंक्तीला. काही तर राम जन्माचा उपवास दुपारी 12 पर्यंत आणि दुपारी 12 झाले की जेवण सुरू. अरे असा जर राम जन्माचा उपवास करायचा आहे तर मरेपर्यंत राम जन्म चालला ना. रोज 12 वाजता जेवा, झाला राम जन्म. नाही, दुसऱ्या दिवशीचं जेवण. फरक एवढाच आहे, एकादशीच्या दुसऱ्या दिवशीच्या जेवणाला बारस म्हणतात आणि पर्व आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचं नाव पारण आहे. विठ्ठल कृष्ण जन्म आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. सहज सहज शब्द आहे. देव धंदा करतो बरं का, बिझनेस हाची धंदा. इथून सुरुवात झाली का नाही, हाची धंदा करीतो. त्याचाही व्यवसाय धंदा करतो. धंदा प्रत्येकाला आहे. जेव्हा लोक यायचे जिजाबाई रागवायची तेव्हा तुकोबाराय या शब्दात बोलायचे. विनाकारण येतात का ते? काय ज्याचा त्याला धंदा नाही, काय ज्याचा त्याला धंदा नाही, काय ज्याचा त्याला धंदा नाही. कोण मुच्या घरा येतो कशाला, काय ज्याचा त्याला धंदा नाही, काय ज्याचा त्याला. कोण मुच्या घरा येतो कशाला, काय ज्याचा त्याला धंदा नाही. आपला धंद्यावर कीर्तन आहे. तुकोबाराय म्हणायचे. का रागावतेस त्यांच्यावर? विनाकारण येतात का ते लोक? काय ज्याचा त्याला धंदा नाही. प्रत्येकाला धंदा आहे. संताचाही धंदा आहे आणि देवाचाही धंदा आहे. आता याच्या धंद्यावर कीर्तन होईल बरं का संतोष. एवढा धंदा आहे प्रत्येक संतांचा धंदा. बरं सांगतोच, एक मिनिटात सांगतो. प्रत्येक संतांचा. सेना महाराज धंदा सोडला का? आता ह्या प्रमाणातच रात्र जाईल आपली, पण सांगतो जा. आता तुम्ही असल्यावर काही घाबरत नाही मी. नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी. जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी. प्रतिपाळावे धर्मासी, प्रतिपाळावे धर्मासी, प्रतिपाळावे धर्मासी, प्रतिपाळावे धर्मासी. व्यवहारासी न संडी, व्यवहारासी न संडी, व्यवहारासी न संडी, व्यवहारासी न संडी. ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार. नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रतिपाळावे धर्मासी, व्यवहारासी न संधी. नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रतिपाळावे धर्मासी, व्यवहारासी न संत सेना महाराज. नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासी, व्यवहारासी न संडी. ऐका स्वधर्म विचार, धंदा करी 2 प्रहर. आला ना धंदा, तुम्ही लिहून घे. धंदे पुन्हा माझ्याशिवाय सांगणार नाही कोणता बुवा तुम्हाला. ते शब्द काय?
धंदा करी 2 प्रहर. दुपारपर्यंत तेव्हाचा नियम होता, दुपारपर्यंत हजामती करायच्या त्यांच्या वाड्यात वस्तीवर जाऊन. आणि मग दुपार झाली की धोकटी लकटून द्यायची शेणा महाराजांनी. आंघोळ करून नित्यनेम भोजन, दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत धोकटीला हात लावायचा नाही. तेव्हाचा धंदा. आता रात्री 12ला दाढी करणारे लोक असल्यामुळे सलूनवाल्याचा इलाज नाही. ते तेव्हाचा धंदा सांगतो. धंदा करी 2 प्रहर. नावेयाचे वंशी जन्मदिला ऋषिकेशी प्रति पाळावे धर्माचे व्यवहार शिरसांडे. ऐका स्वधर्म विचारन धंदा करी 2 प्रहर. सेना महाराज. सावता बाबा त्यांचा धंदा बागायती धंदा. आमची माळियाची जाता शेताला बागायत, शेतीला बागायत, शेताला बागायत. आमची माळियाची जाता शेताला बागायत, शेताला बागायत. आमची माळियाची जात शेतीला बागायत, शेतीला बागायत, शेतीला बागायत. माळियाची जात शेतला बागायत, शेतला बागायत, शेतला बागायत, बागायत, बागायत. आता सगळ्या संतांचे धंदे सांगितले ना सर, तर यातच कृष्ण जन्म होईल. पण सांगतो होऊन जाऊ द्या, तुम्ही टाऊकारले ना. आता सावता बाबाचा धंदा शेती लावू बागायत है ना. नरहरी सोनाराचा धंदा. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. मजा आहे आता. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. नरहरी बाबाचा धंदा, सावता बाबाचा धंदा, नामदेव महाराजचा धंदा कपडे शिवणे. पाठ नसेल तर मी सांगतो. आरानोक जीवी नाही माझ्या, आरानोक जीवी नाही माझ्या, आरानोक जीवी नाही माझ्या. रात्री माझी सिवी दिवसा माझी सिवी, रात्री माझी सिवी दिवसा माझी सिवी, रात्री माझी सिवी दिवसा माझी सिवी, माझी सिवी दिवसा माझी सिवी. आरानोक नाही माझ्या, आरानोक जीवी नाही माझ्या, जीवी नाही माझ्या. नामदेव महाराज. रात्री माझी सिवी, शिवी म्हणजे शिव्या घालणे नाही, शिवणे. रात्री माझी सिवी दिवसा माझी सिवी कपडे शिवी. आरानोक जीवी नाही माझ्या. नामदेव बाबा, सावता बाबा. तुकाराम महाराज म्हणतात, कुणबी असल्यामुळे वापसा साधल्यावर घरात प्रेत पडलं तरी झाकून ठेवू, पण पेरणं आधी करू. आमची कुण मडे झाकोनिया करीती पेरणी, मडे झाकोनिया करीती पेरणी, मडे झाकोनिया करीती पेरणी, मडे झाकोनिया करीती पेरणी. उन्बियाची वाणी नवलाई, उन्बियाची वाणी नवलाई, उन्बियाची वाणी नवलाई. जमलं. रोहिदास
तुकारामदास महाराजचा धंदा चपला मोठा जोडे शिवणे. सजन कायसाचा धंदा मॉस विक्री करणे. कबीरजीचा धंदा शेले विणणे. अरे एकाही संतांनी आपला धंदा बंद केला नाही. मी देवाचा धंदा नंतर सांगतो, पहिले हे तर धंदे होऊ द्या. आणि बरं, धंदा म्हटला की त्याच्यासाठी भांडवल पाहिजे बरं का. भांडवलाशिवाय धंदा होत नाही अर्जेट, भांडवल लागतंय. मग भांडवल काय लक्षात घ्या. सावता महाराज बागायती धंदा शेतीचा. मग भांडवल त्याच्यासाठी विहीर काय काय आहे भांडवल. मोठनाडा विहीर दूर. अति त्यांची दृष्टी झालेली आहे. आता याच्यावर बी एक पुन्हा कीर्तन वाढल. बैल विठ्ठल विहीर विठ्ठल मोठ विठ्ठल गे या झाडावरी रागू मैना त्याही विठ्ठल गे म्हणून वगैरे वगैरे मध्ये समजून घेत जा. मोठ नाडा विहीर दोरी हे बागायतीसाठी लागणारं भांडवल. तेव्हा पाणी जातं मळ्यातनं, मग हिरवागार मळा शेत लावी बागायत. नामदेव महाराज म्हणतात आमचा शिवण्याचा धंदा गज आणि दोरी हे त्याचं भांडवल. सेना महाराज म्हणतात आमचा हजामतीचा धंदा कात्री, पाणी लावायची वाटी. ते काय तणनाशक होतं का तेव्हा? ते आता स्प्रे मारतं का नाही, तर सलून नाही. भारतीय बैठक पुढे मांडी घालून ग्राहक बसणार, इकडून सेना महाराज बसणार. आणि मग काय काय लागतं त्याला? वाटी पाणी लावायची. त्याच्यातही बारकावे आहे बरं का सर. आता तुम्ही आलं म्हणजे मला आवडत नाही. पाणी लावायचं, नंतर शेंडी पिळायची, मालिश करून द्यायची, मग बगला झाडायच्या, शेवटी नख काढायची. आता बगला कोणत्या, नख कोणती, शेंडी कोणती, पाणी कोणतं. उदक शांती डोळी चोळू. गोड वाटते ना तुम्हाला? आता होऊन जाऊ द्या, मी मूडमध्ये आहे. उदक शांती डोळी चोळू आणि अहंकाराची शेंडी पिळू. शेंडी कोणती? अहंकाराची. आणि डोकं चोळायचं ते उदक रूपी म्हणजे शांतीरूपी उदकाने. सगळे करायचं आणि शेवटी काम क्रोधे नख काढू. काम क्रोधे नख काढू. काम क्रोधे नख काढू. काम क्रोधे नख काढू. भावार्थाच्या बगला झाडू. 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 भावार्थाच्या बगला काम क्रोधे नख काढू. भावार्थाच्या बगला झाडू. भावार्थाच्या बगला झाडू. भावार्थाच्या बगला झाडू. काम क्रोधे नख काढू. भावार्थाच्या बगला झाडू. भावार्थाच्या बगला झाडू. भावार्थाच्या आम्ही वारीक करू, हजामत बारीक करू. पण बारीक हजामतीसाठी काय काय लागतं? वाटीत पाणी लागतं, कात्री लागती, नख काढायचं ते बारीक असतंय. आता ते नेलकट तेव्हा नव्हतं. नरणी हा जमलं मला. हा काय म्हणतात? ते त्यांना पाठ झाला. आता हे मी धंद्याचं भांडवल सांगतो. नरहरी महाराज मनबुद्धीची कातरी आणि राम नामे सोने. धंदा सोन्याचा आहे पण हे भांडवल आहे. कबीर महाराज माग पाहिजे कपडे विणायला, कबीराचे मागे शेले विणे. शेती पेरायला बीज भूमी नांगरून या भांडवलाचा आधारू. बियाणं जमीन आणि नांगर हे ज्या त्याच्या धंद्याचं भांडवल आहे. शेती बीज भूमी नांगर हे भांडवल आहे. बागायत विहीर मोठणं नाडा हे भांडवल आहे.
सोन्याचा धंदा, मनबुद्धीची कात्री हे भांडवल आहे. ह्या सगळ्या धंद्याचं भांडवल आहे. भांडवलाशिवाय धंदा होत नाही. मग तुमचा भगवान धंदा करतो त्याचं भांडवल काय? के बनिया चक्र गदा के बनिया चक्र गदा चक्र गदा गे बनिया चक्र गदा बनिया चक्र गदा चक्र एकही समाज नाही ज्याच्या संत नाही. असा एकही संत नाही ज्यानं आपला धंदा सोडून, आणि संतही सांगतात, असं कोण्या संतांनी सांगितलं, कीर्तन संपल्यावर घरी जाण, घरावर रॉकेल वतान, घर पेटवान, लेकरं टाका विहिरीतनं, लावा लंगोट्यान, जा हिमालयात, उलट सुखे करावा संसार. त्यांनी अनुभवाने सांगितलं. हे करून ते करा. सगळ्या संतांनी आपला आपला धंदा सांभाळून हे केलं. आणि धंद्याला भांडवल लागतं याकरता आपण सगळे संत डोळ्यापुढे आणले. संतांचा धंदा आहे, त्यांचं भांडवलही. तुम्ही म्हणता आमच्या भगवंताचा धंदा आहे, मग धंद्यासाठी त्याचं भांडवल कोणतं? घेऊन या चक्र गदा. चक्र आणि गदा हे आमच्या देवाच्या धंद्याचं भांडवल आहे. बरं जाऊ द्या, वेगवेगळ्या समाजात संत असेल, त्यांचा त्यांचा वेगवेगळा धंदा असेल, पण बारकाईनं विचार केला चापेसर तर सर्व संतांचा एकच धंदा आहे, दिन रजनी हाची धंदा. रजनी आची रजनी आची धंदा. रजनी आची गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. आची धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे.
बारीक बारीक धंदे जाऊ द्या, सगळ्या संतांचा एकच धंदा, दिन रजनी हाची धंदा नव्हे, नेणे आणि काही धंदा, नित्य द्यातसे गोविंदा. हा सगळ्या संतांचा धंदा आहे सर. कोणता? दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. मग गोविंदाचे पवाडे हा धंदा संताचा आहे. मग त्या संतासाठी घेऊनी चक्र गदा गोविंदा हाची धंदा करतो. हे दोघाचा संबंध लक्षात घ्या. हाची धंदा करीतो, घेऊन या चक्र आणि गदा, हे धंद्याचं भांडवल आहे. गदा कशासाठी? गदा भक्ताला झालेला अहंकार त्याचा चेंदा मेंदा करण्यासाठी. गदे अहंकाराचा करी चेंदा, शब्द संतांचे आहे. गदेनं काय करतो? कारण थोडा जरी अभिमान झाला भक्ताला तरी देव त्याचा अभिमान दूर करण्यासाठी गदेचा वापर करतो. अहंकार का? तुका म्हणे नरके घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. म्हणून गदा अहंकाराचा चेंदा करण्यासाठी आहे. आणि सुदर्शन चक्र भक्ताचं रक्षण करण्यासाठी आहे. भक्त नामचिंतन करतात ना रात्रंदिवस, मग त्या भक्तासाठी आड घाली सुदर्शन, आडे घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, आडे घाली सुदर्शन. ते माझ्याकडून उलट झालं. मग तो होऊन दिशीन, मग तो होऊन दिशीन, मग तो होऊन दिसीन, मग तो होऊन दिसीन. आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, मग तो होऊन दिशीन, मग तो होऊन दिशीन. आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, मग तो होऊन दिसीन, मग तो होऊन दिसीन. चक्र याच्यासाठी पडता जडभारी दासी आठवावा हरी परिणाम. मग तो होऊन दिसीन, आड घाली सुदर्शन. त्यासाठी चक्र आहे. आणि अहंकाराचा चेंदा मेंदा करण्यासाठी गदा आहे. घेऊन या चक्र गदा. नाही तर यादी दिली का नाही? यादी दिली. यम धर्मानी दूतांना जा रे, यम धर्म सांगे दूता तुम्ही जावे मृत्यू लोक, आपुला लोक जे तुका ती तुका या नावा ऐका, त्याचे कोळे रंग करते निंदा धरती राग, खरी खोटी चहाडी सांगते कुळ, आपुले लटके वासनेच्या नवसा करती करविती प्रशंसा, तेने बहुता दिवसा भरवसा तुम्हा दिलाय, देव सांडून देवता उपासक मंत्र संचारी जे लोक, जोटे येताय खेताय देखते सक्के बाप तुमचे. हे नामदेवाचे अभंग आहे, कविता नाही. यादीला नाव लागलं, सगळे गेले पंढरपूरला. माळा घातल्या 2-2. यमदूत आले. नामदेवराय म्हणले तुमच्याकरता आले. आता पुंडली कवर्दा म्हणा. पुंडली कवर्दा म्हटल्याबरोबर सगळे यमदूत पळाले. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बाप पुढे या. आणि मग दूत जाऊन सांगतात यमाला. दूत सांगत से यमा, दूत सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा, दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या. नागवितो विष्णुदास म्हणून या. सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो विष्णुदास म्हणून या. दूत सांगत से यमा, दिंडी पुढे
सांग तसे यमा दिंडी पुढे चाले नामा आणि तो नागवितो आम्हा विष्णुदास मनोनिया. म्हणजे ते करतात काय, काही नाही, आम्ही दिसल्यावर पुंडलिक वरदा म्हणतात असं आहे ना. मग एक लक्षात ठेवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. काय आहे तिथे, सुदर्शन यावा घिरटी फिरे भोवती. त्या वैष्णवाच्या गावाचं रक्षण करण्यासाठी चक्र फिरतंय देवाचं. चक्र त्यासाठी, गदा त्यासाठी. पाऊस आला, बरं झालं आला, कारण काही काही घरी जायला लागले होते. तरी मी हरिशेठला सांगत होतो की माझं कीर्तन ठेवू नका सध्या, आमचं आवडत नाही लोकांना, कारण संताची प्रमाणं देऊन बोलतो ना आम्ही, त्याच्यामुळे आवडत नाही. आता पुढच्या वर्षी बदलून टाका महाराज. काही 10-20 उठले होते तिकडच्या तिकडे, बरं का सर. मग पाऊस आला म्हणून बरं झालं. आता तरी काही उठायच्या तयारीत आहे. काय सांगतो हा बाबा, आणि कशाला आणला हा बाबा. आता अजिबात येणार नाही रे बाबा, पण आता एवढ्या वेळेला पाऊण तास बसा. आता काही माझा नाईलाज आहे, त्यांनी निमंत्रण दिल्यामुळे यावं लागलं. मला काही ते हसवायचं वगैरे जमत नाही. संत प्रमाण देऊन देऊन बोलायची सवय आहे. विठ्ठल विठ्ठल कठीण आहे. आता धंदा करतो देव, भांडवल काय, घेऊन ये चक्र गदा, हाची धंदा करीतो. आता कृष्ण जन्माचं कीर्तन असल्यामुळे आम्हाला बंद हे सगळे उरकायचं आहे. आणि हा काय विक्षे काय बघा, विक्षे काय पाऊस. अरे हे वातावरण तसं होतं कृष्ण जन्माच्या दिवशी. मंद मंद मेघ गर्जना करीत नदी वाहता ती दोई थड्या, भूमीवरी सडे केशर कस्तुरीन आनंद अंतरी सकळ्यांच्या. वर्षा ऋतू असे. मग त्यावेळेला पर्जन्य राजाला आनंद झाला होता, तसा गोवर्धन गडावर त्याला वाटलं कृष्णाचा जन्म आहे, म्हणून त्यानं आपली हाजरी लावलेली आहे. बरं जाऊ द्या जाऊ द्या, आता जसं असेल तसं. तुम्हाला आता काही 12पर्यंत उठता येत नाही. नाईलाज आहे आता, तुमचाही आहे आणि माझाही आहे. मलाही 12च्या आधी सोडता येत नाही, बरं का सर. इथपर्यंत आलो आपण. घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करतो. भांडवल काय, चक्र आणि गदा घेऊन भगवान हाची धंदा करीतो. हाची, अहो हाची 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 म्हणजे नेमका कोणता. भक्तारा के पाया बाजी, भक्तारा के पाया बाजी, भक्तारा के बाजी, भक्तारा के बाजी, भक्तारा के पाया बाजी, भक्तारा के पाया बाजी, पाया पासी पाया भक्तारा के पाया बाजी, पाया पासी भक्तारा के पाया बाजी. दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, भक्तारा के पाया बाजी, भक्तारा के पाया बाजी. दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी, भक्तारा के पाया बाजी, पाया भक्तारा के पाया बाजी. दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, भक्तारा के पाया बाजी. दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी. हाची धंदा करीतो. हाची म्हणजे दुसरा चरण. भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारी. भक्ताचं रक्षण करायचं आणि दुर्जनाचा नायनाट करायचा. हाची धंदा करीतो.
अहो पण साधक बाधक व्यवहारासाठी समान सत्तेची गरज आहे है ना. समान सत्तेशिवाय साधक बाधक व्यवहार होत नसतो. एखाद्या माणसाला झोपतनं जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय, तयारीनं झोपतं ते. उशाकडे स्टूल ठेवतं, स्टूलवर तांब्यात पाणी, त्याच्यावर फुलपात्र. झोपला, झोपेत पडलं, स्वप्नात लागली तहान, अख्खा सिल्लोड तालुका फिरतं, पाणी पाजा मरतो. अरे लांब आहे का पाणी? उशाकडे स्टूलवर तांब्या भरून पाणी आहे, मग तालुकाभर का फिरतं? याचं नाव सत्ताभेद आहे. तहान स्वप्नातली आहे आणि पाणी जागृतीतलं आहे. आणि व्यवहारासाठी समान सत्ता पाहिजे. मग याची तहान केव्हा जाईल? हे फिरत फिरत स्वप्नात गोवर्धन गडावर आलं पाहिजे. तिथं स्वप्नात त्याला एक वॉटर बॅगवालं भेटलं पाहिजे. स्वप्नातल्यासाठी स्वप्नातलं पाणी पाहिजे. नाही तर बरळतं. ज्ञानोबा राय म्हणतात, बरळतं एक म्हणतो चाकूचे वार झाले, रक्ताच्या थारोळ्यात पडलो, वाचवा 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 वाचवा. हे पेशंट कोण्या दवाखान्यात न्यायचं? ज्ञानोबा राय म्हणले, पेशंट कुठला आहे? पेशंट स्वप्नातला आहे, दवाखान्यात न्यायची गरज नाही. दुरुस्त कसं होईल? एक थोबाडीत ठेवून द्या, जाग झाला का बिना औषधानं दुरुस्त. स्वप्नीची या गायाळ्या वखत चेवची धनंजया. तसं ते फिरत फिरत गोवर्धन गडावर आलं पाहिजे. त्याला स्वप्नात एक वॉटर बॅगवालं भेटलं पाहिजे, त्यानं पाणी पाजलं पाहिजे, नाही गटागटा प्यालं पाहिजे. जर स्वप्नातली तहान असेल तर पाणी स्वप्नातलं पाहिजे. जागृतीतली तहान असेल तर पाणी जागृतीतलं पाहिजे. समान सत्तेशिवाय व्यवहार होत नाही. आणि तुम्ही सहज म्हणता भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारी. म्हणजे काय? तो कोणत्या सत्तेत आहे? अव्यक्त निराकार नाही जाकार, निराकार नाही जाकार, अव्यक्त निराकार नाही जाकार, नाही जाकार, जे तुम्ही चराचर हरिसी भजे, चराचर हरिची भज रे, कोणी चराचर हरिची भज. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू आता. अव्यक्त निराकार नाही जाकार, रंग नहीं रूप नहीं नहीं बन छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, तुझी रघुराया, रघुराया. काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. कबीरजी, रंग नहीं रूप नहीं, वर्ण नहीं छाया नहीं, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. ज्ञानोबा राय, अव्यक्त निराकार नाही जा आकार. असं निराकार असणारं, आकार नसलेलं ते भक्ताला जवळ ठेवतं, दुर्जनाला मारतं. अरे भक्त सगुण साकार. म्हणले असं असलं तरी भक्ताच्या इच्छेप्रमाणे अव्यक्त ते आकार ले, अव्यक्त ते आकार ले, अव्यक्त ते आकार रे, अव्यक्त ते आकार रे, अव्यक्त ते आकार
पायासी भक्ताला राखे पायासी राखे पायासी भक्ताला राखे पायासी भक्ताला बस 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 आता तिसऱ्या चरणावर आला आपला कार्यक्रम. थोडं राहिला आता. मी सगळी प्रमाणं सांगून गेलो. अहो भक्ताला पायाजवळ ठेवण्यासाठी आणि दुर्जनाला ठार मारण्यासाठी तो सगुण साकार पाहिजे. म्हणतो रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया निराकार निर्गुण तुची रघुराया. है ना. काहीच चेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. निराकार निर्गुण अगुण हे आकारात नाही. हे आम्ही लहानपणी म्हणायचो भक्तिगीत, पण हिंदीतलं. निराकार निर्गुण अगुण हे आकारात नाही तुम्ही डोळ्याने बघता पुराणाची ग्वाही वगैरे वगैरे. बस कामापुरतं असं असणार. अरे असं जरी असलं तरी अव्यक्त ते आकारले. जो आजचा दिवस आहे त्यासाठी अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. त्याला आकार धरावा लागला, आपल्यासारखं व्हावं लागलं. आपण एक लक्षात घ्या. जशी भक्ताची हे पहा पार्थ विनवी. आता तुम्हाला आवडेल सर, कोणाला नाही आवडू द्या. पार्थ विनवी माधवासे विश्वरूप दाखवा मनोनिया हरी धरी बिकट रूप ते धवा. थोर अनर्थ जाहला पंडू कुमर घाबरे म्हणे पुनश्च भेटवा विभो स्वरूप गोजिरे. लक्षात आलं नसेल आता स्पष्टीकरण करतो. विनंती केली अर्जुनानं पार्थ विनवी माधवासी विश्वरूप दाखवा मनोनिया हरी धरी बिकट रूप ते धवा. विराट रूप दाखवलं आणि घाबरला बाबा. अर्जुन घाबरला. बंद करा बंद करा बंद करा. थोर अनर्थ जाहला पंडू कुमर घाबरे म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे. आता पहिल्यासारखं आता इथं चक्रन गदा नाही बरं का. इथं आता सरांना सगळ्या गीतेचं तत्वज्ञान असल्यामुळे त्यांच्या पुढे सांगणं हे पावसात मोठ धरणंच आहे. पण इथे चक्रन गदा दोन्ही शब्द नाही. किरीटिनम किरीटिनम. पुढे काय पुढे माई काय म्हणा. किरीटिनम मलाही येत नाही काय झालं कोणाला माहिती. हा असं सांगा ना. आता जमलं. किरीटन गदिनम चक्रहस्तम इच्छामी त्वा द्रष्टुमहम तथैव तेनैव रूपेन चतुर्भुजेन सहस्त्र बाहो भव विश्वमूर्ते. ते झालं काय मला एका दमात म्हणायची सवय आहे. म्हणजे मला पाठ आहे हे सिद्ध झालं. पण थांबलो की येत नाही. विठ्ठल विठ्ठल बस किरीटिनम गदिनम चक्रहस्त हे आता बंद करा. मग कारण आता 4 हात नाही ना, 2च आहे. एका हातात लगाम आहे घोड्याचे आणि एका हातात चाबूक आहे. चक्रन गदा कोणी हाती धरल. 2च हाताचा आहे ना आता. किरीटम गदिनम चक्रहस्तम इच्छामी त्वाम द्रष्टुम. पण नंतर हे बंद करा. पहिलं दाखवा पहिलं दाखवा पहिलं दाखवा. मग देव म्हणाले काय अर्जुना अरे काय कोपू आता धनंजया नेनसीचं गावंडिया. याच्यासाठी मोठे मोठे योगी तरसतात. त्यांना दाखवत नाही ते तुला दाखवलं तर ते बाकी सांगू नका देवा. पहिल्यासारखं व्हा. पुन्हा पहिल्यासारखा झाला. हो ना. 4थं चरण. तुका म्हणे पुरवी इच्छा तुका म्हणे पुरवी इच्छा पुरवी इच्छा जया दैसे विठ्ठले जया दैसे विठ्ठले
भक्त रखे पाया पाशी भक्त रखे पाया पाशी जया तैसा विठ्ठल जया तैसा विठ्ठल भक्त रखे पाया पाशी पाया पाशी दुर्जनाचे संहार्य दुर्जना दुर्जना संवारी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी भक्तरा जशी भक्ताची इच्छा असेल त्याची पूर्तता त्याला करावी लागते बरं का सर. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा, नाही तर चर्चा झाली होती गोकुळात, बारीक आवाजात चर्चा. अगं तुला काही माहिती आहे का हा राधेच्या घरी जाताना लहान असतो आणि तिच्या घरात गेल्यावर मोठा होतो. राधेच्या घरी थोर होतो हरी. बरं ही चर्चा गोकुळात झाली. आणि ते एक दिवस भगवान श्रीकृष्ण रडायचं थांबेना. तुम्हाला सगळे पाठ आहे. मागील येते खाया देते वगैरे वगैरे. तर या उगार आहे ना, सारखा रडते माझे बाळ ताने. हे सगळे मुळात पाहून घेणे. काही केल्या थांबत नाही रडायचा. सामोरून राधा चालली होती. राधेला बघितलं. कालपासून रडणारा कृष्ण कडेवर यशोदेच्या गदगद हसायला लागला. सगळ्या गोपिका होत्या. राधे इकडे ये. बरं का संतोषराव, आली राधा. गोपिका म्हणल्या राधे आम्ही कालपासून चॉकलेट घे रे किशन्या, बिस्किट घे रे किशन्या, बटर घे रे किशन्या, बटाटा वडा घे रे किशन्या. तर आमच्याकडे किशन्या पाहत नाही आणि तू काहीच दिलं नाही. तुझ्याकडे पाहून हसला. राधेचे शब्द आहे, तुम्ही आज लागल्या त्याच्या मागे. चॉकलेट घे रे, बटर घे रे, बटाटा वडा घे रे. आणि तू मी याच्या लागी वो केले भोग. याच्या लागी वो तेजेले भोग. याच्या लागी हो तेजिले भोग. याच्या लागी हो तेजिले भोग. याच्या लागे हो केले नानायाग. 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 याच्या लागी वो अष्टांगाचे योग. याच्या लागे हो अष्टांगाचे योग. लागी हो अष्टांगाचे योग. याच्या लागी हो अष्टांगाचे योग. याच्या लागी विषयाचा त्याग हो. याच्या लागी विषयाचा त्याग हो. याच्या लागी विषयाचा त्याग हो. याच्या लागी
हृदयाचा जाग जन्मो जन्मांतरी केली सूचना जन्मो जन्मांतरी केली सूचना जन्मो जन्मांतरी केली सूचना बरं का सर, एक मजा सांगतो. राधा म्हणाली लाकूड जळलं की कोळसा होतो आणि कोळसा जळल्यावर राख होती. लकड़ी जली कोयला हुआ कोयला जला हुई राख मैं तो पापीन ऐसी जली कोयला हुआ न राख. ही राधेची भक्ती. श्याम श्याम रटत राधा आप ही श्याम भई फिर पूछत अपने सखियन को राधा कहाँ गई. अरे कृष्ण 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 म्हणत म्हणत राधाच कृष्ण झाली आणि एक दिवस मैत्रिणींना विचारू लागली राधा कुठं गेली. म्हणून राधे, जेव्हा जेव्हा माझा कृष्ण रडत जाईल तेव्हा तेव्हा येत जाणार. नाही जमत काय, सासू सासरे विरोधात आहे परमार्थाच्या. मग रडत जाईल तेव्हा याला घेऊन जात जाणार, ते चालेल. राधे 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 घे श्याम जमला. आता प्रमाण पाहिजे का नाही बोलण्याला. राधे 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 घे श्याम सुंदरा. पुढे नाही उचललो नाही ने आता झडकरी आपुलिया. असं म्हणा, असं म्हणा. ते फिट बसलं पाहिजे ना, गौंड्याच्या विट सारखं पाहिजे. ने आता झडकरी आपुलिया मंदिरान राधा घेऊन हरीला त्वरे जात मंदिरी. हां बस बस झालं, जाऊ दे आता परीक्षा घेत नाही मी, इथपर्यंत आलो आपण. राधा कृष्णाला घेऊन गेली. कृष्णा तुम्ही लहान आहे, मोठा पाहिजे होता म्हटल्याबरोबर 25 वर्षाचा तरणा बांड झाला. राधेच्या आनंदाला पारावार नाही. आनंद झाला राधेला. पण इतक्यात कधी न येणारा तिचा पती रानातून आला. अनया त्याचं नाव. राधे दार उघड. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. राधा तर घाबरली. देवा हे 14 जानेवारी कधीच येत नाही दुपारचं, हे कसं काय आलं आज. तुम्ही लहान व्हा, आता मोठं सांग. अजून लहान नाही जमत, तुमच्या पाया पडते. डोकं फोड, आता नाही जमत. आणि ते दम काढे ना. राधे दार उघड, राधे दार उघड, राधे. आणि राधा रडायला लागली. पुन्हा देव छोटासा झाला. गोपाल कृष्ण हातात खुळखुळा, काजळाचा टिळा, वरचे 2 दात, पिवळ्या झगा, मोराचा पीस. आणि मग राधेनं साडीचा पदर खोला कमरेला. दार उघडलं. विजेसारखी कडाडली. काय बहिरी आहे का मी? अर्धा तास झाला वरटता, गाव गोळ्या करता. राधे दार उघड, राधे दार उघड, राधे. कामं असतं का नाही घरात? हे तर हादरलं. याला म्हणतात उलटा. पती म्हणला राधे अर्धा तास झाला मी उभा आहे, मोठ्या माणसाचा आवाज येतो घरात. अशी शंका येत असेल तुम्हाला तर उद्यापासून गाई घेऊन मी जात जाईल आणि घरातलं तुम्ही करत जा. नाही, हे ऐकू नाही. मी स्वतः ऐकतोय अर्ध्या तासापासून आवाज मोठ्या माणसाचा. मोठ्या माणसाचा आवाज नाही, मोठ्या माणसाचं लेकरू घरात आहे. हात धरून ओढत आणला पतीला. बघा कोण आहे. आणि जेव्हा श्रीकृष्ण बघितला सर, अनयानं उचलला, छातीला लावला आणि राधेचा पती अनया ढसा ढसा रडला. हृदय चक्रपाणी आलिंगेला, हृदय चक्रपाणी आलिंगेला, हृदय चक्रपाणी आलिंगेला. म्हणे अनया आनंदला मणी, म्हणे अनया आनंदला मणी तुका म्हणे, आनंदला मणी तुका म्हणे, अनया आनंदला मणी. हृदय चक्रपाणी आलिंगेला, हृदय चक्रपाणी आलिंगेला, हृदय चक्रपाणी आलिंगेला. नामा
म्हणे अनया आनंदला म्हणी आणि हृदयी चक्र पाणी आलिंगीला देवाला छातीला लावलं पुन्हा पलंगावर ठेवलं. राधेचा पती अनया म्हणला मी चाललो रानात पण तुला करमत नाही जाणार तेव्हा याला घेऊन येत जा. परवानगी देऊन गेलं. दृष्टांत संपला माझा. मोठं व्हा देवा. 25 वर्षाचा झाला. मिस्टर आल्याचं कळालं. लहान व्हा देवा. 1.5 वर्षाचा झाला. होय होय भक्तीला होय होय भक्ती केला तैसा होय होय भक्ती केला तैसा होय होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी ते इच्छा पूर्वी धरावी ते इच्छा पूर्वी धरावी ते इच्छा पूर्वी धरावी ते इच्छा होय होय भक्ती केला देता होय होय भक्ती केला देता होय होय भक्ती केला तैसा होय होय भक्ती केला तैसा. जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. जमला आता एकदा संप्रदायपूर्वक भजन आणि बाकीचं बरोबर करू बरं का विघ्ने बाबा. बरोबर करू. एकदा सर्वांनी हात वर करा. झालं. आता तुम्हाला किती त्रास आहे. आता 25 मिनिट राहिले. शाबास शाबास. हे एवढे हात घेऊ द्या त्यांना शूटिंगवाले. थोडी घाई करू नका. मला हार घालायचे हरसेट. थोडीशी घाई करू नका. 2 मिनिट हे एवढा एक आनंद घेऊ. एवढा एक आनंद. सर्वांनी एका तालात. मी सांगतो मग इशारा बंद कर का. विठोबार कुमाई एक हात वर. हा एक 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 करा ताकद. एक एका तालात एक हात वर करा. एक शाबास. एक विठोबार कुमारी कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी ज्ञानेश्वर महाराज की होते आपले. मी हार घेतो तुम्ही चाल म्हणा. देवनिया चक्र गदा गदा देवनिया चक्र गदा या चक्र गदा घेवनिया चक्र गदा चक्र गदा घेवनिया चक्र गदा गदा घेवनिया
घेऊनिया चक्र गदा घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो भक्ता राखे पाया पाजी भक्ता राखे पाया पाजी हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो भक्त राखे पाया पाशे भक्त राखे पाया पाशे दुर्जनाची संहारी दुर्जना जे संवार दुर्जना जे संवार संवार दुर्जना दुर्जनाचे संहारे दुर्जना भक्तरा के पाया मारे आलं जवळ आता 20 मिनिटावर आलं. फुलं वाटायची आहे का? हा जा, ज्यांना जेवढे देता येईल तेवढ्यांना द्या. मधल्या रस्त्याने जा, इकडे देत जा इकडे देत जा, ते एकमेकाला देतात बरोबर. म्हणजे आपलं हास्य नाही मोकळ्या वाटत. मग घ्या या चालू आहे बरोबर. फक्त राखे पायापाशी आणि दुर्जनासी संहारी. पण इकडे सांगता धर्मरक्षावाळ्या अवतार घेसी आणि इकडे बघता राखे पायापाशी. तेच आहे बाबा का. अरे धर्म काय पदार्थ आहे का? बटाटा वडा का कांद्याची भजी? धर्म हा सावयव पदार्थ नाही सर, तो धर्मीच्या आश्रयाने असतो. लक्षात घ्या. गुण गुणीच्या आश्रयाने आहे. बोल नका बोल नका बोलू नका शांत राहा. आले तरी नाही काही नाही, थांबा. हा जमलं ते आता जमलं. वेळ झाली नाही का. हे तर लोक दिवसभर बसून आहे का नाही कथा, मग ताईचं भजन, पुन्हा ह्या बाबा आहे ना, त्यांची काही बसायची क्षमता आहे की नाही.
आणि मग 11 वाजेपासून. पण आता मलाही आधी सोडता येत नाही ना, 12 शिवाय जन्म करता येत नाही ना, मी तर 10लाच उरकलं असतं. असं धर्मसंकट आम्हालाही आहे ना. आता पुढच्या वर्षी बदल करू, मला वेगळ्या दिवस आणि कृष्ण जन्म कोणाला आता त्या एक एक बाबा द्यायचा, सर्वांची हौस असते आहे का नाही. नाही करू, आपण करू. आणि जमलं तर ते वेळा बदला. मी आता 70% महाराष्ट्रभर सप्ताह 7 ते 9 आहे. 70%, 9 ते 11 राहिलंच नाही आता, 70%. आणि जेवण 9ला ठेवायचं, म्हणजे खरोखर कीर्तन ऐकणारे जेवून जातात. खरोखर कळलं वाटते तुम्हाला. नाही तर 7 पासून जेवून गेले घरी, काय आराम. आणि पुन्हा जेवण दाबून झालं की इथंही जांभळ्यात येत बसतात, काही मजा नाही त्याच्यात. म्हणून 7 ते 9 फ्रेश मध्ये कीर्तन. आणि मग समाजही जास्त येतो, स्वयंपाक करायची गरज नाही तिथं, कीर्तनही आहे जेवणही आहे, दोन्ही गोष्टी आहे. समाजही जास्त येतो, कीर्तन फ्रेश मध्ये होते. पुन्हा 9ला पंक्तीन 10 वाजता जेवून आपापल्या घरी जाते. जमलं तर एक मी फक्त माझा विचार मांडला. आता एवढा सप्ताह बालम टाकायला चालू आहे. उद्या नामदेव महाराज शास्त्रीजींचाच काला आहे. तो सप्ताह जाऊन पहा, समाज मावत नाही तिथे. संत भगवान बाबांनी सुरू केलेला. पण 7 ते 9 कीर्तन रोजची बरोबर चाललंय. कुठंतरी एकदा नियम बदला की लोकांना सवयी लागतात. पूर्वी कोणीतरी 9 ते 11 जुन्या लोकांनी सुरू केलं असेल म्हणून तशा सवयी झाल्या. कीर्तन 7 ते 9 की लगेच पंगत. जमलं तर पुढच्या वर्षी. बरं काय हर्षेट, तुमच्या हातात आहे आता सगळे. मी बरोबर करतो. आता किती राहिले, आता काय 15 मिनिट. धर्म हा सावयव पदार्थ नाही बाबा, धर्मीच्या आश्रयाने असतो. आणि मग धर्मीला उपद्रव करणारे अधर्मी मारणं आणि धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याचं नाव धर्माची संस्थापना आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पुढे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूनां परित्राणाय, दुष्कृतां विनाशाय आणि धर्म संस्थापनार्थाय. तीन गोष्टीसाठी. साधूचं रक्षण, दुर्जनाचा नायनाट म्हणजे धर्माची संस्थापना. आणि यासाठी नाहीतर अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम. हे अवतार 10 असले तरी प्रकार 6 आहे. अंश, अंशांश तथा वेश, कला, पूर्ण, प्रकटते. अंश अवतार, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णतम. परिपूर्णतम शब्द फक्त दोघाला लागला, रामचंद्राला आणि कृष्णाला. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संहार. दुर्जनाचा येणे करुणी संहार. दुर्जनाचा येणे करुणी संहार. दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. जमलं. पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणे संहार, दुर्जनाचा नाश, भक्ताचं पालन
म्हणजेच धर्माची संस्थापना. यासाठी बघता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारी. नाहीतर रामचंद्रानं रावण मारला, बिभीषण राज्यावर बसवला. रामाचं काय रावणासोबत वैर आहे का? अरे व्यक्तीसोबत भांडत असेल चापेसर तर त्याला देव म्हणतील का? मग आपल्या त्यात काय फरक आहे बांधावून भांडण? रावणासोबत भांडण नाही, अधर्मासोबत भांडण आहे. अधर्मी रावण म्हणून मारला आणि धर्मी बिभीषण म्हणून राज्यावर बसवला. अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याला म्हणतात धर्माची संस्थापना. जो या सुरांचा काळ, जुया आसुराचा भक्त जना प्रतिपाळ, भक्त जना प्रतिपाळ, खेळहाला घरेचा काळ, खेळाला गेले तळाच्या बाळा बळावारी, जो या भीवऱ्याच्या तीरी, जो या भीवऱ्याच्या तीरी, होया भिवरे दारी, होया भिवरे दारी. बस, आता समन्वय झाला. जया तैसा विठ्ठल तो या बेवरेच्या तेटी. झालं वेल्डिंग. आता बस, आता 10 मिनिट आहे. हां 10 मिनिट आहे. सर्वांना कथा भाग माहिती आहे. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्ना माझी विघ्न झाले आहे का? अरे भावानं स्वतः बागदोर धरले रे. बहिणीची वरात निघाली देवकीची. देवकीन वसुदेव रथात, ते काय फॉर्च्युनर होती का? हां ड्रायव्हिंगला बसला भाऊ कंस. जात असताना आकाशवाणी झाली, कंसा, जिच्या रथाचे बागदोर तुझ्या हातात आहे, तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा तुझ्या नरडीचा घोट घेणार आहे. 8वाईचा पुत्र वधिल तुझसी, 8वाईचा पुत्र वधिले तुझे, 8वाईचा पुत्र वधिले तुझे, 8वाईचा पुत्र वधिल तुझे, ऐकोनी मानसी क्रोधावला, ऐकोनी मानसी क्रोधावला, ऐकोनी मानसी क्रोधावला, देवनिया खड्ग माराया धावला, देवनिया खड्ग माराया धावला, देवनिया खड्ग माराया धावला, देवनिया खड्ग माराया धावला. तो धरिला वसुदेवे हात धरिला वसुदेव, हात धरिला वसुदेव. बस जमलं, आता जमलं, थोडक्यावर आलं. 8वाईचा पुत्र वधिल तुझसी, ऐकोनी मानसी क्रोधावला. घेतलं शस्त्र, घेऊन या खड्ग माराया धावला. बहिणीचा शिरच्छेद करणार. हात धरला वसुदेवानं, हात तो धरिला वसुदेवे. थांबा, काय करता? कारणासह कार्याची निवृत्ती करतो. म्हणजे हिच्या पोटी जन्माला येणार मला मारणार आहे ना, हिलाच मारलं की कार्यक्रम संपला. वसुदेव म्हणाले, हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मारणार आहे ना, मग हिचा काय दोष आहे? त्यापेक्षा असं करा ना, वरात वापस घ्या, आम्हा दोघा नवरा बायकोला बंदीखान्यात ठेवा. लेकरू झालं का तुमच्या ताब्यात? चालेल. ए ठेवा बंदीखानी, दुता सांगे. मुलगा झाला, वसुदेवाने आणून दिला. कंस म्हणाला, वसुदेवा तुम्ही इमानदार आहे हे कृतीहून कळलं. आता 7 होईपर्यंत आणायची गरज नाही, जा वापस घेऊन. पण 8व्याच्या वेळेला बरं का, आठवणीनं. म्हणून नारदजी आले. लेकर 6 झाले, एकही मारत नाही. नारदाच्या पोटात दुखायला लागलं. म्हणजे कच्चं पिठलं खाल्ल्यामुळे नाही, त्याच्या अशा वेळेला दुखतच. नारायण या बाबा या. झालं सगळे चहा पाणी वगैरे. कसं आलं? तुझ्याकडेच आलो.
अरे 6 लेकरं झाले, बहिणीला एकही नाही मारलं. अहो पण 8व्यापासून मरण आहे माझं. अरे निवडणुकीच्या काळात प्रचाराला वर मीच असतो, त्यांचं गणित वेगळं आहे. 8 होऊ देतील 8 आणि मग म्हणतील इकडून मोज. तेव्हा पहिलं 22 वर्षाचं तुझ्या बापानं मरेल का? पहिल्याला 8वं म्हणतील ते. मग काय करू? आता किती वाजले? 7 मिनिट आहे. आताच्या आता जा. वधी बाळकाशी ठेवू नको, वधी बाळकाशी ठेवू नको, वधी बाळकाशी ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देव रुची, वधी बालकाची ठेवून वधी बालकाची ठेवून करा. सारा बयाळे भेटे दारुली, वधी बाळकाची ठेवून वधी बालकाची ठेवू नको. नारदानं दिलेलं इंजेक्शन कंस पॉवरफुल झाला. वधी बाळकाची ठेवू नको. मग 6चे 6ही मारले. 6ही मारीत दुराचारी. 7व्याच्या वेळेला शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. शेषाला म्हणतो विष्णू भगवान अवतार घेऊ आता. 5 मिनिटावर आला कार्यक्रम. शेष म्हणला अवतार कशाला, सिल्लोडला फिरायला चला म्हणाल तरी तुमच्यासोबत यायची इच्छा नाही का? 14 वर्षावरी केले उपोषण. मागच्या जन्मी मी लक्ष्मण झालो, तुम्ही राम झाला. 14 वर्ष काही खाल्लं नाही. नवरा बायको कंदमुळं दाबून खात होता. एक दिवस तरी म्हटलं का लक्ष काही खाल्लं का रे, वगैरे वगैरे. 14 वर्षावरी केले उपोषण. जाणता आपण प्रत्यक्ष आहे. आता अवतार घेणार नाही मी. अरे तेव्हा तू लहान भाऊ झालता, मी मोठा झालतो. मोठ्यानं काम सांगायचं, लहान्यानं ऐकायचं. हो काही मर्यादा असते का नाही? 14 वर्ष उपाशी मारायचं. थांब, रागावू नको. आता उलट तू मोठा हो आणि मी लहान. आता तू वडील होईबा सर्वज्ञा आणि पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता तू माझा मोठा भाऊ हो बैराम दादा, मी लहान होतो किसनराव. आणि तू काम सांगायचं ना आता मी ऐकायचं. असं असेल तर मग तयार आहे. मागचं वसूलच करतो म्हणला. म्हणून तो 7वा जो योग गर्भयोग माया नेत, रोहोनी उदरी नेऊनी घातला, तो 7वा म्हणजे बैराम दादा. जमला होता, आता जमलं. 8व्याच्या वेळेला देवकीकडे पाहायचा कंस. कंसाचे हृदय जळत असे. हृदय जळत कंसाचे हृदय देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. देवकीचे तेज दिसे तैसा सूर्य. देवकीचे तेज दिसे तैसा सूर्य. कंसाचे हृदय जळत असे. कंसाचे हृदय जळत. नुसतं देवकीकडे पाहायचा. घाबरून गेला कंस. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्यन, कंसाचे हृदय जळत असे. असं झालं. जेवायला बसला आणि भातातलं जिरं बघितलं तरी त्याला कृष्ण दिसायचा कंसाला. रात्री झोपला तरी कंस दचकून उठायचा आणि एवढंच म्हणायचा, आला आला मज मारावया, आला आला मज मारावया, आला आला मज मारावया. आता थोडक्यात मी तरी काय करू. आता आपल्याला ते संस्थेत लेखी परीक्षा द्याव्या लागल्या. अभंग तेव्हाच पाठ केलेले. असं बसलं की आठवतात ते काही वेळेवरचं टिपण आहे का आपलं. विठ्ठल विठार आला मज मारावया. बस. अरे कडेकोट बंदोबस्त. लक्ष ठेवा. 2च मिनिट राहिले. दशरथे मारिला तोची होता मास. इथं अर्थ लावून श्रावण घ्यायचा. दशरथ राजानं कोणाला मारलं? श्रावणाला.
सरळ सरळ श्रावण न म्हणता नामदेवरायची आयडिया मोबाईल. दशरथे मारिला तोची होता मास. म्हणजे राजा दशरथानं ज्याला मारला त्याच्या नावाचा महिना होता तो श्रावण. दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वद्य पक्ष, वर्षा ऋतू. वसुनाम तिथी बुधवार असे. हे ढोकमारा सांगत नसे, सुख सांगत असे परीक्षित. सुख सांगत असे परीक्षित, सुख सांगत असे परीक्षित. वसुनाम तिथी बुधवार असे. वसुनाम तिथी बुधवार असे. वसुनाम तिथी बुधवार असे. वसुनाम तिथी बुधवार असे. सुख सांगत असे परीक्षित, सुख सांगत असे परीक्षित, परीक्षित. बस हे महत्वाचं आहे. वसुनाम तिथी महिना श्रावण, वद्य पक्ष, अष्टमी तिथी बुधवार दिवस. वसुनाम तिथी बुधवार असे कोण? शुक सांगत असे परीक्षिती. राजा परीक्षितीला सांगता शुकाचार्य. आणि वेळ 2 प्रहर रात्र. जमलं ना आता? प्रमाणाला धरून आहे ना आपलं? तेच म्हणतो, ठोकाठाकी नाही चालत. नाही आवडलं तर माझं बोलवणार नाही पुढच्या वर्षी, पण माझी पद्धत मी बिघडू देणार नाही. प्रमाण देऊन बोलायचं. 2 प्रहर रात्र माळा घाली अस्त्र रक्षपाळ. आणि बरोबर त्याच वेळेला आता सर्वांना फुलं मिळाली, वेळ बरोबर झाली. शाबास शाबास, तयार आहे सगळे. वा वा, तयार आहे सगळे. इथं मोठ्या मोठ्या लोकांना दिली का? आणि बरोबर रात्री 12 वाजता अयोनी संभव नोहे काही श्रमी. अयोनी संभव नोहे काही. अयोनी संभव नोहे काही श्रमी. अयोनी संभव नोहे काही श्रमी. रामयाचा स्वामी प्रगटला. रामयाचा स्वामी प्रगटला. रामयाचा स्वामी प्रगटला. कुंडली कवरला गोपाल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. भोले देवा कोडे राज महाराज विचारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा देव तुकाराम देव तुकाराम तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. सूचना आहे का? सकाळी महिला मंडळी 10 ते 12 काल्याचं कीर्तन होणार आहे. तरी समध्या महिलांनी ज्यादानी फक्त 2-2 किलोच्या पोळ्या 10 वाजेच्या आत घेऊन या. टायमिंगवर 10 ते 12 काल्याचं कीर्तन होणार आहे. हरिभक्त प्रायण